सेकंड टाइप ऑफ एंटरप्रेन्योर इज अ स्टार पर्सनॅलिटी. आपण बॉलिवूडचा स्टार म्हणतो ना तसा. त्या माणसाकडे अशी ताकद असते की कुठलंही साधं प्रोडक्ट घेतलं आणि त्याने विकलं तर ते विकलं जातं. आणि तो डीएनए त्यांच्या कंपनीमध्ये येतो, त्यांच्या पूर्ण प्रोसेसमध्ये येतो की त्या माणसाकडे असं मॅग्नेटिक पर्सनॅलिटी असते की तो जे विकेल ते विकलं जातं किंवा तो जिकडे उभा राहील ना तिकडे बिझनेस तिकडे गर्दी जातो. बेस्ट एक्झाम्पल संजय कपूर शेफ म्हटल्यानंतर त्यांनी काय काम करायला हवं? कुकिंगचं. पण ते कुकिंग सोडून बाकी सगळं करतात. ते टीव्ही शोज करतात, नंतर ते डान्स शोज करतात, आणखी बऱ्याच मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज करतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे एवढं मॅग्नेटिक येतं की त्यांनी हातावर जे प्रोडक्ट ठेवलं जातं ना ते विकलं जातं. ही हॅज अ मॅग्नेटिक पर्सनॅलिटी वेअर ही कॅन इन्फ्लुएन्स पीपल. तो स्टार जो बिझनेसमॅन असतो ना, इट हॅज नथिंग टू डू विथ द फिल्म इंडस्ट्री, इट हॅज नथिंग टू डू विथ पब्लिसिटी. स्टार पर्सनॅलिटी हॅज अ कनेक्शन विथ द क्राउड. दुसरं एक्झाम्पल आहे पतंजली, बाबा रामदेव. लोक कुणाशी कनेक्टेड आहेत जास्त? पर्सनॅलिटीशी कनेक्टेड. सो ही हॅज द एबिलिटी टू कनेक्ट टू द क्राउड. आणि एकदा कनेक्ट झाले क्राउडशी मग ते विकून ते लोक विकत. डू यू हॅव अ पर्सनॅलिटी लाईक दॅट? आणि तो डीएनए असतो, ते तुम्ही शिकू शकत नाही. इट इज अ डीएनए, यू आर बॉर्न विथ.